आता बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये गिग वर्कर्स किंवा ऑनलाईन पद्धतीने जे कामगार जे काम करतात, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय योजना राबवण्यात आहे? म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने छान असतं 15 मिनिटात हे आलं घरी, 5 मिनिटात हे घरी आलं. पण त्यासाठी ज्या पद्धतीने ते येतात किंवा ट्रॅफिक इकडे-तिकडे करून खूप आपल्या जीवाची पर्वा न करता सुसाट धावतात. त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी नियमावली हवी आहे साहेब. खरं पाहिलं आपण तर गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स जे आहेत, हे कामगारांच्या व्याख्येत बसत नाही. ज्या काही कंपन्या असतात त्यांना पार्टनर म्हणून ते ट्रीट करतात. जितकं काम ते करतील तेवढ्यांचा मोबदला त्यांना मिळत असतो. पण आपल्या महाराष्ट्र शासनाने आता असं ठरवलं आहे, की आपण यांना कामगारांच्या व्याख्येत बसवलं पाहिजे. यांची संख्या खूप मोठी आहे. स्वतःच्या परिवाराचा विचार न करता दिवस-रात्र लोकांना सेवा देण्यासाठी ते झटत असतात. म्हणून यापुढे आता या कामगारांसाठी एक कल्याणकारी महामंडळाची स्थापना आपण करणार आहे. आणि जो काही ज्या कंपनीजमध्ये ते काम करतात, त्यांच्याकडनं एक सेस जमा करून त्या सेसच्या माध्यमातून यांच्यासाठी कल्याणकारी योजना भविष्यात राबवण्यात येतील. मग त्यांचा त्यामध्ये अपघाती विमा असेल, त्यामध्ये त्यांच्या परिवाराचे काही आरोग्याच्या स्कीम्स असतील, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कीम्स असतील, नंतर अजूनही अशा बऱ्याच स्कीम म्हणजे त्यांच्या जर महिला वर्कर आहे तर तिच्यासाठी मॅटर्निटी बेनिफिट्स असतील. अशा अनेक योजना त्यांच्यासाठी आता आपण करतो आहे, जेणेकरून त्यांना सुरक्षेचं एक कवच महाराष्ट्र राज्याकडनं देण्यात